नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, मी मागे एक व्हिडिओ बनवला होता. आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% याचे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे ते तुम्हाला मी सांगितलं होतं. तर मित्रांनो, त्या व्हिडिओवर खूप कमेंट आलेले मित्रांनो मित्रांचे की सर आम्हाला प्रॉब्लेम येते आमचं हॉल तिकीट डाउनलोड करायला, इनव्हॅलिड क्रेडेंटाईल असा प्रॉब्लेम दाखवत आहे, हॉल तिकीट दाखवत नाहीये. तर तुमचं हॉल तिकीट जनरेट झालं नाही झालं, मी तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बघा, आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% यांच्या 2 डेटमध्ये एक्झाम होणार होते, 23 आणि 24. तर तुम्ही जसं वेबसाईटवर असाल तर इथं तुम्हाला बघा कॉल लेटर डाउनलोड, इथं शेवटची जी तारीख आहे 24 तारखेपर्यंत ज्यांचे एक्झाम आहे मित्रांनो त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% मित्रांनो सर्वांचे हॉल तिकीट आलेले मित्रांनो. ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलंय, तरी जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालं नाही मित्रांनो, तर समजून याचा मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. कारण मित्रांनो 24 तारखेपर्यंत सर्व आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% यांच्या एक्झाम होत्या मित्रांनो. तेच तुम्हाला डाउनलोड कसं करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जे इनव्हॅलिड क्रेडेंटाईल तुम्हाला प्रॉब्लेम दाखवते ते पण त्याचं पण तुम्हाला सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, त्याला पण जॉईन व्हा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची. आणि तिथं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. आणि याची वेबसाईट आहे हॉल तिकीट डाउनलोड करायची, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर सध्या बघा मित्रांनो, हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, जसं तुम्ही या वेबसाईटवर असाल तर इथं बघू शकता तुम्ही. इथं जे डेट आहे मित्रांनो डाउनलोड करायची तर बघा 24/7/2024, म्हणजे 24 पर्यंत सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहे. 24 तारखेला ज्यांचे एक्झाम आहे त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहे. 24, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 या सर्व डेटचे हॉल तिकीट आलेले आहेत. आणि ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचे बघा. आरोग्य सेवक 40%चं, आरोग्य सेवक 50%चं यांचं जे एक्झाम आहे मित्रांनो ते 21, 22, 23, 24 अशा 4 दिवसामध्ये होणार होते. आणि त्यांचे सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो, बघू शकतात तुम्ही. आता बघा तुम्हाला ते कसं डाउनलोड करायचं बघू शकतात. बघा तुम्हाला सर्वात पहिले इथं लॉग इन क्रेडेंटाईल दिसेल. तर इथं आल्यानंतर तुम्हाला बघा 2 लँग्वेज दिसेल. तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचंय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. तर आपण मराठी करून घेऊ. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला एंटर करायचे. आता तर बघा तुम्ही फॉर्म भरताना जो पण तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळाला असेल, रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल, तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं एंटर करायचे. तर बघा मी एकदा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून घेतो. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल. रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पासवर्ड एंटर करायचे. आता बघा जर मित्रांना पासवर्ड माहिती नसेल तुम्हाला तर तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची. तर डेट ऑफ बर्थ कोणत्या फॉर्मेटमध्ये एंटर करायची बघा. सर्वात पहिले तुम्हाला डेट एंटर करावी लागेल. तर डेट एंटर करायसाठी आता बघा तुमचं जर 1 डिजिट जर डेट असेल, समजा 4, 5, 6, 7, 8, 9 असे 1 डिजिट मध्ये असेल तुम्हाला सर्वात पहिले 0 लावावं लागेल. तर माझे 28 आहे तर मग मी डायरेक्ट 28 2 अंकी असेल तर डायरेक्ट तुम्हाला 2 अंकी 0 लावायची काही गरज नाही. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं एरो द्यायचंय. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. बघा एरो दिल्यानंतर तुम्हाला जो पण महिना आहे तो महिना एंटर करावा लागेल. महिना बघा 1 डिजिट मध्ये महिना असेल तर तुम्हाला 0 लावावं लागेल. आता फेब्रुवारी आहे तर मग 2 नंबरचा महिना तर मला पहिले 0 लावावं लागेल. मग नंतर तुम्हाला परत एरो द्यायचे. आणि बघा आता वर्ष बघा मित्रांनो, वर्षाचं फक्त इथं शेवटचे 2 अंक सांगितलेले आहे. जसं की आता बघा तुमचं जर 1947 असेल तर तुम्हाला शेवटचं जे 47 आहे, किंवा मग कोणाचं 1992 असेल तर शेवटचे जे 92 असं एंटर करायचं तुम्हाला. जर 2000 असेल तर 2000चे शेवटचे 2 अंक आहे 02 तुम्हाला इथं एंटर करावं लागेल. आता माझं 03 आहे, 2003 आहे तर मग 03 एंटर करतो. अशा प्रकारे तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची आहे. आणि जर पासवर्ड माहिती असेल तर तुम्ही सिम्पली पासवर्ड एंटर करू शकतात. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं बघा एक इमेज दिसेल. त्या इमेजमध्ये जे अक्षर आहे ते कॅपिटल लेटर आहे, स्मॉल लेटर आहे, ते सर्व तुम्हाला सेम टू सेम खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला इथं एंटर करायचं. तर बघा मी एकदा एंटर करून घेतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ते एंटर करायचे. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचे. जसं मित्रांनो तुम्ही लॉग इनवर क्लिक करसाल तुमचं हॉल तिकीट इथं आलेलं आहे. बघा अशा प्रकारे तुमचं इथं हॉल तिकीट डाउनलोड होईल मित्रांनो जसं तुम्ही लॉग इन करसाल. आता बघा मित्रांनो हे एका माझंच आहे मित्रांनो हे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं वर लिहिलेलं आहे पुणे जिल्हा परिषदसाठी भरती. आणि इथं तुमचं ज्यासाठी तुम्ही अप्लाय केलं होतं ते सर्व इथं आलेलं आहे. बघू शकता तुम्ही या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र, इथं तुमचं बारकोड दिलेलं आहे. आणि खाली आल्यानंतर बघा इथं तुमचं सेंटर दिलेलं आहे मित्रांनो. आता हे नोंदणी क्रमांक मी इथं हाईड केलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर परीक्षेचा तुम्हाला युजर आयडी दिलेला आहे, पासवर्ड दिलेला आहे, कास्ट तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरलाय ते दिलेलं आहे, तुमचा इथं पत्ता दिलेला आहे. इकडे आल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला परीक्षेचे स्थळ इथं दिलेलं आहे, ऍड्रेस दिलेला आहे, तुमच्या कोणत्या ठिकाणी तुमची परीक्षा आहे ते सर्व इथं दिलेलं बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आज पुणेला आहे मित्रांनो एक्झाम. आणि इथं तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला बघा, तुम्हाला एकदा दाखवतो बघा. खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघा तुमचा फोटो दिलेला आहे. इथं फोटो बघा. आणि तुम्हाला इथं फोटो चिपकवायचा तुमचा जेव्हा तुम्ही एक्झामला असाल तेव्हा. आणि इथं तुमचा परीक्षेचा दिनांक दिलेला आहे. आणि टाइम रिपोर्टिंग वेळ दिलेला आहे तुमचं 3 वाजताचं इथं रिपोर्टिंग टायमिंग आहे.
अशा प्रकारे इथं टाइम आणि हे दिलेलं आहे मित्रांनो. आणि बघा हे तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉल तिथं एक्झाम द्यायला जासाल तेव्हा तुम्हाला हे तुमच्याकडून हे भरलं जाईल, पूर्ण भरून घेतलं जाईल तुमच्याकडून. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे मित्रांनो बघा एवढ्या पेजेसचं हॉल तिकीट आहे. अशा प्रकारे तुम्ही हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. मी तुम्हाला सारखी मतलब एकदम सोपी तुम्हाला मी स्टेप सांगितली कसं तुम्हाला डाउनलोड करायचंय. तर जर तुमचं ह्या स्टेपनं जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल मित्रांनो तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे काही कारणामुळे. अशा प्रकारे जर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल मित्रांनो तर तुमची फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि तुमची एक्झाम आता होणार नाही. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलंय सिम्पली कशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचंय. बघा हे हॉल तिकीट आहे. अशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. आणि ही जी माहिती आहे मित्रांनो मी तुम्हाला दिली ती आय होप तुम्हाला ही आवडली असेल. आणि बघा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल परत तर मला कमेंट करा, आपण त्याच्यावर पण एक सोल्युशन व्हिडिओ बनवू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.